आज आपण स्प्रिंग रोल कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। हे पहा, आता आपण साहित्य बघून घेऊया। आपण बारीक चिरून कोबी घेतलेला आहे, ढब्बू मिरची घेतलेली आहे आणि गाजर घेतलेले आहे। तुमच्या घरात अजून कुठल्या भाज्या अवेलेबल असतील तर तुम्ही त्या वापरू शकता। हे पहा, आता आपण त्यासाठी फोडणीसाठी मसाले बघून घेऊया। आपण मोहरी घेऊया प्रथम, त्यानंतर हळद, गरम मसाला, धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ आणि सोया सॉस आणि टोमॅटो सॉस। आता आपण ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही, कारण की आपल्याला भाज्या जास्त तेलामध्ये फ्राय नाही करायच्या। आता आपण त्यामध्ये तेल गरम झालं की आता आपण मोहरी टाकून घेऊया थोडी। तुम्ही बघू शकता आपली मोहरी व्यवस्थित तडतडली। आता आपण त्यामध्ये थोडंसं गाजर, थोडीशी शिमला मिर्च आणि कोबी हे पहा, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्या भाज्या व्यवस्थित तेलामध्ये 2 मिनिटं फ्राय करून घेऊया। आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। आता आपण यामध्ये थोडीशी हळद, थोडा गरम मसाला, थोडीशी धनिया पावडर, कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिर्च, आलं लसूण पेस्ट, आता हे टाकून आपण 2 मिनिटं एकजीव करून घेऊया। ह्याला जास्त शिजवायचं नाही आहे, कारण ह्या भाज्या दाताखाली आल्या की ते व्यवस्थित लागतात। आता तुम्ही बघू शकता ह्यामध्ये थोडंसं सोया सॉस टाकायचं आहे, एवढाच, आणि 2 चमचे टोमॅटो केचप। हे पहा, आपली ही भाजी आता पूर्ण एकजीव व्यवस्थित झालेली आहे। आता ही आपली भाजी तयार आहे। आता ही आपण थंड व्हायला बाजूला ठेवून देऊया। आपण भाजी गरम बिलकुल त्याच रोलमध्ये भरायची नाही, नाही तर आपले रोल फाटू शकतात। आपण ही भाजी पूर्णपणे थंड झाल्यावर ती रोलमध्ये भरून घ्यायची। आता आपण रोलसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। त्यामध्ये आपण मैदा घेतला आहे 2 वाटी, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आहे आपण। आता ते आपण मळून घेऊया। जसं आपण कणिक मळतो पोळीसाठी त्या प्रकारेच आपण हे मळून घ्यायचं आहे। आता हे पहा, आपलं असं आता ह्या प्रकारे कणिक मळून झाले। आता आपण हे 5 मिनिटं असंच भिजत ठेवूया। पहा, आपण एवढ्या साईजमध्ये पिठाचे उंडे घेऊन आता हे आपण असे लाटून घेऊया। जेवढे पातळ तुम्हाला जमेल तेवढ्या पातळ प्रमाणात ते लाटून घ्यायचे। आता अशाच प्रकारे आपण अजून 2 लाटून घेऊया। हे पहा, आता आपण एवढ्या प्रकारात ही चपाती अशी लाटून घेतली आहे। आता आपण ह्याला तेल लावून घेऊया। याला तेल लावून घेतलं की ह्यावर थोडंसं पीठ भुरभुर करायचं, त्यावर परत एक चपाती ठेवून द्यायची, ती पण पूर्ण जॉईन करून घ्यायची। त्याच्यावर परत तेलाचा हात एक लावून घ्यायचा। ह्याला तेल लावताना बिलकुल कमी जास्तपणा करायचा नाही, व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। त्याच्यावर परत पीठ थोडंसं भुरभुरायचं, त्यावर परत एक रोल करून घ्यायचा। आता हे त्याचे कड्या सगळ्या जॉईन करून घ्यायच्या, म्हणजे ते बाहेर यायला नको। आता हे आपण लाटून घेऊया। हे पहा, एवढ्या आकारामध्ये मी आता हे लाटून घेतलेली आपली चपाती। आता ह्याला तेल नाही लावायचं आहे। ह्याला छोटे छोटे जेव्हा वरती बबल्स येतील त्यावेळेस ती पलटी करायची आहे। तुम्ही बघू शकता याला वरती किती छोटे छोटे असे बबल्स आलेले आहेत। आता आपण हे पलटी करून घेऊया। पूर्ण व्यवस्थित नाही चपाती ही शेकून घ्यायची आहे, कारण की आपल्याला ही परत फ्राय करायची आहे। किती व्यवस्थित आपली ही आता शेकल्या गेलेली आहे रोलची चपाती। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण ह्यामध्ये 1 चमचा मैदा घेऊन त्याची जरा एक पेस्ट करून घेऊया। थोडीशी पाणी जास्त नाही टाकायचं, फक्त त्याची पेस्ट करायची। अशा प्रकारे आपण थोडीशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे मैद्याची 1 चमच्यामध्ये। हे पहा, आता तुम्ही बघू शकता आपण जे मैद्याची चपाती केली आपण त्याचे आता हे वेगळे भाग करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितपणे ते निघतात पूर्ण। हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित हे भाग पूर्ण आता आपले असे वेगळे झालेले आहेत। आता आपण सगळ्या दुसऱ्या पण चपातींचे हे असे भाग वेगळे काढून घेऊया। हे पहा, ही आपण ही जी मैद्याची रोल करून घेतली होती चपाती ती घेऊया। आता आपण त्यामध्ये आता आपण हे मिश्रण भरून घेऊया। आपण आता ह्याच्यामध्ये ही भाजी भरून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्तपणे भाजी भरू शकता। आता हे आपण असं रोल करू। इथे मैद्याची पेस्ट लावून घ्यायची ही जी आपण केली आहे।
ज्याने आपले रोल हे तेलामध्ये सुटणार नाही. हे पहा आता अशा प्रकारे आपण हे बाकीचे आपले सगळे रोल करून घेऊया. हे पहा आता अशा प्रकारे आपण हे सगळे रोल करून घेतलेले आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊया. आता हे आपण एक एक सोडून घेऊया यामध्ये. हे पहा असे दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत तुम्ही पूर्ण ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. आता पूर्ण व्यवस्थित ब्राऊन कलर आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित क्रिस्पी तळून झालेले आहेत. हे पहा असेच आता आपण सगळे रोल काढून घेऊया. हे पहा आता आपले व्यवस्थित हे स्प्रिंग रोल कसे व्यवस्थित ब्राऊनमध्ये पूर्ण क्रिस्पी असे आपण तळून घेतलेले आहेत. मी तुम्हाला आता हे कट करून दाखवते. हे पहा मी आता हे असे सगळे स्प्रिंग रोल असे कट करून घेतलेले आहे. आता हे गरमागरम खाण्यासाठी तयार आहे. बाहेर मस्तपैकी असा पाऊस पडत असताना असे गरम गरम स्प्रिंग रोल तुम्ही करून खाऊ शकता. हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता.